नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील आधार माणुसकीच्या उपक्रमांतर्गत गुरुवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सायली लॉन्स बीड व लातूर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब पालकांचे छत्र हरवलेल्या 500 कुटुंबांना दिवाळीचा गोड फराळ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून अविनाश भारती यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास लातूरच्या RCC क्लासेसच्या संचालिका मिनल मोटेगावकर, उद्योजक दुर्गा पाटील, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सहसचिव वर्षा शिंदे, उद्योजक रक्षा सोळंकी, पोद्दार स्कूलच्या सचिव सावली गित्ते, प्रियदर्शनी अभ्यासिकेच्या संचालक ज्योती गाठाळ व सुलक्षणा पवार उपस्थित होत्या. महिलांच्या प्रतिनिधी म्हणून शांताबाई होळगे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट संतोष पवार यांनी केले. आधार माणुसकीच्या परिवाराचा हा आपलं 8वं वर्ष संपन्न होत असताना हा जरी आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण नसेल, परंतु दुःखातूनही आपल्याला आता पुढे जायचं आहे आणि तुमच्या आमच्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला काबाड कष्ट करून तुमच्या मुलांचं भवितव्य जर मोठं झालं तर खऱ्या अर्थानं तुमचे कुटुंब भविष्यामध्ये मोठे झाल्याशिवाय राहणार नाहीत, हीच संकल्पना या कामाच्या माध्यमातून आहे. ह्या कार्यक्रमाच्या मागची भूमिका विशद करत असताना 120 मुलापासूनचा हा प्रवास जवळपास 750 विद्यार्थ्यांच्या पुढे आजपर्यंत आपण गेलेलो आहोत. बीड आणि लातूर जिल्हा हा प्रामुख्यानं आपलं कार्यक्षेत्र जरी असलं तरी आता महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातून कुठल्याही तालुक्यातून विद्यार्थी फोन करतात, त्यांची परिस्थिती आपल्यासमोर नमूद करतात आणि आपण एक वसा घेतला. आता कुठल्याच विद्यार्थ्याला नाही म्हणायचं नाही, कारण देणाऱ्याचे हात खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पाठीशी उभा राहिलेले आहेत. त्यामुळे थोडाफार प्रवास आपल्याला जास्त करावा लागेल, परंतु मुलांचे शिक्षण आता कधीही बंद पडू द्यायचे नाहीत. या कार्यक्रमात उपस्थित असलेले अविनाश भारती यांनी महिलांचे उद्बोधन करताना म्हणाले की स्त्री ही मनाने खंबीर असते. पतीच्या पश्चात ती संकटांना तोंड देऊन मुलांना घडविते. ती घरात पंथीच्या स्वरूपात असते, सतत तेवत राहणारी आणि कुटुंबाला प्रकाश देणारी असते. अशा या वंचित घटकातील व पतीचे छत्र हरवलेल्या महिलांना बळ देण्याचे काम आधार माणुसकीचा उपक्रम करीत आहे, असेही ते बोलताना सांगितले. गरजूंची दिवाळी गोड करूया. चांगुलपणा चळवळ आणि मैत्री ग्रुप. खरं तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगे महाराजांच्या नावाने ही संस्था आहे आणि संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचं पूजन केलं आहे. महाराष्ट्रातला आणि भारतातला एकमेव असा कीर्तनकार ज्या कीर्तनकारानं मंदिरातला देव नंतर पाहिला पण माणसातला देव सगळ्यात अगोदर पाहिला, ते संत म्हणजे गाडगे महाराज. सिंधुताई सपकाळांच्या फोटोच्या समोर असं वाक्य होतं, मी अनाथाची माय झाले, तुम्ही त्या अनाथाचा आता गणगोत व्हायला काही हरकत नाही. आणि इथं बसलेले हे सगळे जे लोक आहेत त्यांचं गणगोत वाढवण्याचं काम ॲडव्होकेट संतोष पवार नावाच्या व्यक्तिमत्वानं केलं आहे. पोरींना, माझ्या बहिणींना सांगणं आहे, सरांनी तुम्हाला कशा कशा पद्धतीनं शिकवले मला सांगायची गरज नाही. शोधत गेले मुडेगावला सर, शोधत गेले सर, तुमच्याकडं शोधत आले ताई. तुम्हाला सायन्स माहीत नव्हतं, तुमच्या डोक्यात होतं पुरीचं पटकन लग्न करायचं आणि मोकळं व्हायचं. तुम्ही जर तसं तुमच्यापर्यंत संतोष पवार नावाचा माणूस आला नसताना तर पुरीचं लग्न लय दिमागात झालं असतं, पण पुरीला कुणीतरी निवडलं असतं. संतोष पवार माणूस तुमच्या पाठीमागं उभा राहिला आणि तुमच्या पुरीत एवढी पावर आली ना, 2 वर्षानं पोरगी ठरवल मला कोणासोबत लग्न करायचं. ही सगळ्यात मोठी शिक्षणाची ताकद आहे. यावेळी वर्षा शिंदे यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. मी वर्षा जयजी शिंदे. आजच्या या आधार माणुसकीचा या कार्यक्रमांतर्गत ज्यांच्या माध्यमातून हे फराळ वाटप या ठिकाणी सरांनी किंवा ॲडव्होकेट सरांनी केलेलं आहे. हे विश्वाची माझे घर, हे जे संतांनी उक्ती म्हटल्याप्रमाणे सरांचं कार्य खूप अनमोल आहे आणि त्या कार्याला खरंच खूप शुभेच्छा. आणि त्यांचं हे जे कार्य आहे ते या पद्धतीनं चिरंकाल चालत राहावं आणि या ज्या काही महिला आहेत किंवा या भगिनी आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे या सरांचं कार्य राहावं अशी या ठिकाणी मी
देवाचरणी प्रार्थना करते आणि या सर्वांना, या ग्रुपला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. याप्रसंगी आधार माणुसकीच्या उपक्रमातील वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवलेले विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यार्थी प्रतीक्षा चिंचोळे, अंजली जगताप, पालक इंदुबाई वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पवार सरांच्या मार्गदर्शनामुळे इथपर्यंत आलो. त्यांची प्रेरणा घेऊन मी स्वतः माणुसकीने माणूस घडवायचा हा उपक्रम सुरू केला आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आज 30 ते 35 विद्यार्थ्यांना शिक्षणाला आधार देण्याचं मी काम करतोय सर. आणि आज इथं सर्वजण जे बसलेत आणि विचारमंचावर सर्व आपल्याला सर मी आज सांगतो, माझ्या मेहनतीचे आज मी जे काही कमवेल त्याच्या माध्यमातून 25% पैसे सर मी इतर मुलांच्या, ज्या मुलांचे शिक्षण परिस्थितीमुळे थांबणार आहेत त्या मुलांचे शिक्षण परिस्थितीमुळे थांबू नये यासाठी माझ्या पेमेंटमधली 25% पेमेंट मी त्या मुलांसाठी राखीव ठेवणार सर. कार्यक्रमानंतर उपस्थित महिलांना फराळाच्या बॅग वितरित करण्यात आल्या. या उपक्रमासाठी चांगुलपणा चळवळ व मैत्री ग्रुपनेही पुढाकार घेतला. तसेच यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सांगायचं झालं तर संतोष काकाविषयी, आज मी या कुटुंबात येऊन मला 8 वर्ष पूर्ण होत आहे. ज्यावेळेस माझे वडील गेले त्यावेळेस मी खूप छोटीशी होते, परंतु ज्यावेळेस आमच्या घरामध्ये संतोष काका येऊन म्हणाले, बाळा तुला शिकायचं आहे पण तुझी खूप कमी म्हणजे परिस्थिती खूप कमी आहे, परंतु काकांनी सांगितले, बाळा काही अडचण आली तरी मला फोन लाव, मी कायम तुझ्यासोबत आहे. ते म्हणलेले शब्द आज मी इथपर्यंत म्हणजे सांभाळत आले आहे. आज काही अडचण आली तरी मी सरांना फोन केला की सर लगेच माझी मदत करतात. माझ्यासारखी एका सामान्य घरातील मुलगी पुणे या ठिकाणी शिक्षण घेत आहे. सर तुमच्यामुळेच माझ्यासारखी एका खूप छोट्या कुटुंबातील मुलगी त्या ठिकाणी जात आहे. मी सांगते, मला जास्त बोलता येत नाही, परंतु मला पण वाटलं की सरांविषयी काहीतरी सांगावं, कारण त्यांनी जी मदत केली आहे ती कायम आमच्यासारख्या छोट्या छोट्या घरातील विद्यार्थ्यांना त्यांच्यासारखी मदत आम्हाला भेटत आहे. दरवर्षी आधार माणुसकीच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात येते. यावर्षीही अनेक महिलांना यावेळी फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या सावली गित्ते यांनीही आनंद व्यक्त केला आहे. आज ॲडव्होकेट संतोष पवार व सौ सुलक्षणाताई पवार यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे आधार माणुसकीचा, हा खरोखरच खूप कौतुकास्पद आहे आणि त्यांची ही सेवा अविरत चालू राहो. आणि मी पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते. मी मिनल शिवराज मोटेगावकर. आपण नेहमी गीत ऐकतो, शोधिशी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. तर आपल्या अंतकरणातला देव जर आपल्याला कुठं पाहायचा असेल तर आपल्याला तो संतोष जी पवार सरांकडे दिसेल. आधार माणुसकीचा या गटाच्या माध्यमातून त्यांनी इतकं छान सत्कार्य केलेलं आहे. त्यांच्या सत्कार्याला खूप खूप शुभेच्छा. आज दीपावलीच्या निमित्ताने जवळपास 500 महिलांना त्यांनी फराळ बनवून देण्याचं सत्कार्य केलेलं आहे. आणि त्यांनी ब्रॅकेटमध्ये हे पण लिहिलेलं आहे की जनसमाजाच्या मदतीने, पण जनसमाज आणि हा गरीब या दोघांच्या मधला दुवा बनण्याचं म्हणजे देवदूत बनण्याचं कार्य संतोषजी पवार सरांनी केलेलं आहे. त्यांच्या सत्कार्याला आम्हाला येता आलं आणि या कार्यक्रमाचा सहभागी होता आलं, याच्याबद्दल मी त्यांना आभार मानते. धन्यवाद. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन सहशिक्षक शिवानंद गुळवे यांनी केले. त्यांनीही अधिक माहिती देत एक आनंद यावेळी निर्माण केला आहे. सूर्य मावळला तरी संधी प्रकाश रेंगाळत असतो, सहवास संपला तरी सुगंध दरवळत असतो. मोर नाचल्यानंतर काही क्षणात निघून जातात, मोरपंख मात्र जागोजागी पडून राहतात. तुमच्यासारखी माणसं आमच्या जीवनात काही क्षणासाठी येतात आणि जीवनाच्या वाटेवर पावलं खुणा ठेवून जातात. जीवनाच्या वाटेवर पावलं खुणा ठेवून जातात. तुम्हाला बघितलं की मला सगळ्याच जिजाऊ कळल्या, कारण तुम्हीच छत्रपती घडवणार आहेत. त्यांनी जे वाक्य वापरलं की मॅडमची माफी मागून की संतोष दादा ताई तुम्हाला विचारेल, पोरगे विचारेल का नाही याची मी माफी मागतो. मी माफी नाही मागणार, गॅरंटी देतो मुलीच विचारणार, मुलं नाही. त्यांनी जे सांगितलं की मुलगाच विचारेल का नाही, मुलीच विचारणार. मुलीच मानसन्मान आईवडिलांना देणार हे मी स्वतः अगदी घोषित करतो. मुलाकडून आज कार्यक्रमाला जास्त संख्या कोणाची आहे? महिलांची.
या कार्यक्रमाचे आभार पत्रकार प्रशांत बर्दापूरकर यांनी मानले. कार्यक्रमानंतर उपस्थितां महिलांना भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.